सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मानवी आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान, गुरूंचं महत्व याविषयी वर्णन करणारी एक छोटीशी पण अर्थपूर्ण अशी बोधकथा मध्यंतरी सोशल मीडियावरती वाचनात आली. एकदा एक गाय जंगलामध्ये रस्ता चुकते. त्या जंगलातनं बाहेर पडण्यासाठी ती रस्ता शोधत असते. त्याच वेळेला एका वाघाची नजर त्या गायीवरती पडते. आज आपल्याला आयतं भक्ष्य मिळालं म्हणून तो वाघ खुश होतो. त्या गायीची शिकार करण्यासाठी तो वाघ मग त्या गायीचा पाठलाग करू लागतो. आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं मग ती गाय सैरावैरा त्या जंगलामध्ये धावू लागते. धावता धावता ती गाय एका तलावापाशी येऊन पोहोचते. आपला जीव वाचवण्यासाठी मग ती त्या पाण्यामध्ये शिरते. वाघ देखील पाठलाग करत करत त्या तलावापाशी येतो आणि त्या तलावामध्ये उडी मारतो. त्या तलावातील पाणी हे फारसं खोल नसतं, पण तिथे असलेल्या प्रचंड चिखलामुळे त्या तलावामध्ये दलदल निर्माण झालेली असते. गाय आणि वाघ दोघेही त्या चिखलामध्ये, त्या दलदलीमध्ये अडकतात. त्या दलदलीमधनं बाहेर पडण्यासाठी ते जितके हातपाय मारू लागतात तितके ते अधिक त्या दलदलीमध्ये रुतू लागतात. त्या दोघांनाही आपलं मरण अगदी आता स्पष्टपणे समोर दिसत असतं. त्या परिस्थितीमध्ये वाघ रागाने गुरगुरत असतो, तर गाय मात्र शांतपणे उभी असते. मोठ्या आश्चर्यानं वाघ मग त्या गायीला विचारतो की समोर मरण दिसत असताना देखील तू एवढी शांतपणे कशी काय उभी आहेस? गाय शांतपणे म्हणते की तुझा कुणी मालक आहे का? वाघ मोठ्या गर्वाने, मोठ्या अहंकारानं म्हणतो की मी या जंगलचा राजा आहे, मला मालक वगैरे कोणीच नाही. गाय म्हणते मला मात्र मालक आहे. तू जंगलचा राजा आहेस, तुला कोणीच मालक नाही, हे सगळं काही ठीक आहे, पण तू जंगलचा राजा असणं ही गोष्ट तुला आजच्या संकटापासून वाचवू शकत नाही. पण आता थोड्या वेळामध्ये संध्याकाळ होईल आणि आपली गाय परत कशी आली नाही या चिंतेमध्ये माझा मालक मात्र मला शोधत इथपर्यंत येईल आणि तो मला नक्की यातनं बाहेर काढेल. आणि घडलं देखील तसंच. थोड्याच वेळामध्ये त्या गायीचा मालक शोधत शोधत तिथपर्यंत आला. समोर आपली गाय आणि थोड्याच अंतरावरती वाघ देखील या दलदलीमध्ये फसलेला आहे हे त्याला दिसलं. समोर वाघाची भीती होतीच, पण त्याही परिस्थितीमध्ये तो कसा बसा त्या पाण्यामध्ये उतरला आणि गायीला शक्य तितकी मदत करून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागला. थोड्याच वेळामध्ये त्या तलावामधनं त्यानं त्या गायीला बाहेर काढलं. गायीनं आणि त्या गायीच्या मालकानं दोघांनी एकमेकांकडे कृतज्ञतापूर्वक नजरेनं पाहिलं आणि ते तिथून निघून जायला लागले. थोड्याच अंतरावरती वाघ देखील फसलेला होता, पण त्याला वाचवणं हे आपल्या जीवावरती बेतेल हे दोघांनाही माहित होतं. त्यामुळे ते त्या वाघाला मदत नाही करू शकले. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. ही एक प्रतिकात्मक गोष्ट आहे. यामध्ये गाय हे समर्पित हृदयाचं प्रतीक आहे, तर वाघ हे अहंकारी मनाचं प्रतीक आहे. ज्या जंगलामध्ये ती गाय फिरत होती ते जंगल म्हणजे या विश्वाचा दृश्य पसारा आहे. जंगलातील ज्या दलदलीमध्ये ती गाय आणि तो वाघ फसला ती दलदल म्हणजे या विश्वातील वाईट गोष्टींचे, कुविचारांची दलदल आहे. आणि त्या गायीला वाचवणारा त्या गायीचा मालक म्हणजे गुरूंचे किंवा सद्गुरूंचे प्रतीक आहे. विश्वाच्या या पसाऱ्यामध्ये मनुष्य रूपाने जन्म घेतल्यानंतर या विश्वातील कुविचारांच्या किंवा वाईट गोष्टींच्या दलदलीमध्ये अडकण्याचा खूप मोठा संभाव्य धोका असतो. त्यामध्ये अडकू नये म्हणून, त्यामध्ये फसू नये म्हणून किंवा चुकून जर आपण फसलोच तर आपल्याला कुणीतरी बाहेर काढणारा एक हात असावा लागतो. तो हात असतो सद्गुरूंचा. मनुष्य म्हणून जीवन जगत असताना कुणावरती निर्भर न राहणं ही खरं तर चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी आपली चूक असो किंवा नसो, कळतपणे वा नकळतपणे आपण या विश्वामध्ये असलेल्या कुविचारांच्या किंवा वाईट गोष्टींच्या दलदलीमध्ये फसतो. आणि म्हणूनच त्या संकटापासनं, त्या दलदलीपासनं आपण वाचण्यासाठी किंवा त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला ज्या हाताचं सहाय्य लागतं तो सद्गुरूंचा आशीर्वादाचा हात पाठी असेल तर हे जीवन व्यवस्थित जगणं सहज शक्य होतं. म्हणूनच अहंकारी मनापेक्षा गुरुचरणी समर्पित झालेलं मन, गुरुचरणी समर्पित झालेलं हृदय असेल तर कितीही संकट आली तरी आयुष्याची वाटचाल सहज सोपी होते.
आणि म्हणूनच या मनुष्य जीवनामध्ये गुरूंचं स्थान खूप महत्वाचं आहे, खूप मोलाचं आहे. हाच संदेश ही छोटीशी गोष्ट देते. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.